नमस्कार मित्रांनो, ट्रॅकिंग टेक मराठीच्या आणखीन एका जबरदस्त व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज आउटडोर आहोत आणि तुम्ही जे कमेंट्स मध्ये विचारलं ना त्याची मी उत्तरं देणार आहे. हो, जर का तुम्हाला एक टू व्हीलर घ्यायची असेल हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे तुमच्यासाठी. आणि लक्षात ठेवा मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की आम्ही शाउट आउट देणार आहे, कमेंट्स करत राहा. आता अथर्वने मागच्या व्हिडिओवरती कमेंट केलं होतं की आम्हाला ट्रॅकिंग टेक मराठीचा खूप जास्त गर्व आहे, फक्त मराठी गर्व आहे मला, मी मराठी असल्याचा. येस, थँक्यू अथर्व. असं शाउट आउट देणारे चांगले चांगले कमेंट्स टाका, फीडबॅक द्या आणि आम्हाला सांगा कुठल्या प्रकारचे व्हिडिओ करू. कारण की फक्त टेकच नाही, आम्ही आता ऑटोचे, इलेक्ट्रिक स्कूटर्सचे वगैरे सुद्धा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणणार आहे. त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ जसं आधी सांगितलं शेअर करा त्या लोकांबरोबर ज्यांना एक टू व्हीलर घ्यायची आहे. कारण की मी आज सांगणार आहे इलेक्ट्रिक व्हेकल घेतली पाहिजे का एक नॉर्मल आयसी इंजिनची व्हेकल घेतली पाहिजे. येस, दिस इज गोइंग टू बी अ कॉम्प्रिहेन्सिव्ह व्हिडिओ. आता इलेक्ट्रिक व्हेकल्स लॉन्च होऊन कमीत कमी 3-4 वर्ष झालेली आहेत आणि 2023 मध्ये स्पेशली काय इलेक्ट्रिक स्कूटर तुम्ही का घ्यायला पाहिजे. तुम्ही म्हणजे प्रॅक्टिकली मी तुम्हाला सांगणार आहे, युसेज वाईज मी तुम्हाला थिअरोटिकली सुद्धा सांगणार आहे आणि कुणी घेतली पाहिजे आणि कुणी नाही घेतली पाहिजे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. पहिल्यांदा आपण ना डिफरन्सेस बद्दल बोलूया. ही जी आहे ती इलेक्ट्रिक आहे आणि ही जी आहे ती पेट्रोल वरती चालते. हो, आयसी इंजिनची आहे, पेट्रोल तुम्हाला घालायला लागतं, ह्याला तुम्हाला चार्ज करायला लागतं. दुसरी गोष्ट, ही जी आहे ती स्वस्त मिळते, ही जी आहे ती महाग मिळते. पण पर किलोमीटर कॉस्ट जी आहे ना ती ह्याची खूप कमी आहे, ह्याची खूप जास्त आहे. म्हणजे पर 100 किलोमीटर ह्याला 200 रुपये लागतात, पर 100 किलोमीटर ह्याला 20 रुपये लागतात. म्हणजे लॉंग टर्म मध्ये ही जास्त स्वस्त ऍक्च्युली पडते आणि ती कशी पडते ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. आणि हो, प्रदूषणाच्या बाबतीत तुम्हाला माहिती आहे झिरो एमिशन्स असतात. ही नुसती एमिशनच करते, म्हणजे प्रदूषणासाठी सुद्धा इलेक्ट्रिक व्हेकल चांगली. आणि हो, इलेक्ट्रिक व्हेकल असल्यामुळे आतमध्ये मोटर असते, आवाज अजिबात येत नाही. हिचा तर आवाज तुम्ही जर का ते सायलेन्सर वगैरे फाडला तर फारच बेकार आवाज येतो, पण आवाज येतो, हिचा आवाज येत नाही. पिकअपच्या बाबतीत सांगायचं झालं तर हिचा चांगला असतो, पण यू कांट बीट अ इलेक्ट्रिक व्हेकल. म्हणजे ऍक्सिलरेशन, पिकअप वगैरे जबरदस्त असतो या गाडीचा. पण मित्रांनो, जेव्हा चार्जिंगला येतं हिला भरपूर वेळ लागतो आणि त्याची कॉम्प्लेक्सिटी सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. पण हे काय, दर 2 किलोमीटरवरती पेट्रोल पंप असतो, जावा भरा, काही टेन्शन नाही. आणि पेट्रोल भरण्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर रेंज सुद्धा फार महत्वाची असते इलेक्ट्रिक व्हेकल मध्ये. अजूनही रेंज तुम्हाला 100, 125, 150 किलोमीटर ह्यामध्येच मिळते, विच इज नॉट अ व्हेरी लार्ज रेंज. पण ह्याचा रेंजचा प्रश्नच नाही, पेट्रोल पंप सगळीकडे असल्यावर रेंजचा प्रश्न कुठे येतो. पण हो, ऍव्हरेज विचार करा. म्हणजे कधी कधी काही गाड्या ज्या आहेत ना त्या लिटरली पिकअप चांगला असतो, पण त्यांचं ऍव्हरेज 20 आणि 30 किलोमीटर पर लिटर असतं आणि ते परवडत नाही, फार महाग जातात ते. आता हे सगळे जे डिफरन्सेस आहेत हे ऑन पेपर झाले, पण प्रॅक्टिकली कुणी ही गाडी घ्यायला पाहिजे आणि कुणी गाडी नाही घ्यायला पाहिजे, कुणी ही घ्यायला पाहिजे आणि ही नाही घ्यायला पाहिजे, हे मी सांगणार तुम्हाला. सगळ्यात आधी अपफ्रंट कॉस्ट प्राइस ही जी आहे ना ही स्वस्त पडते. आणि त्याच म्हणजे सेम कॅटेगरी मधल्या गाड्या बघितल्या तर त्या सेम कॅटेगरीमध्ये इलेक्ट्रिक व्हेकल घ्यायला गेला तर तुम्हाला जवळजवळ 40-50% जास्त महाग पडतात. पण ते अपफ्रंट कॉस्ट, जर का तुम्ही लॉंग टर्म 3-4 वर्ष गाडी ही वापरणार असाल तर ऍक्च्युली ही स्वस्त पडते, कारण की पर किलोमीटर कॉस्ट जी आहे ती ह्याची खूप कमी आहे. सर्व्हिसिंगच्या बाबतीत सुद्धा सांगायचं झालं तर ह्याची जी कॉस्ट असते खूप कमी असते आणि जास्त तुम्हाला काही करायला लागत नाही, फक्त ब्रेक वगैरे टाईट करा, हे करा. कारण मोटर आहे आतमध्ये, ह्याच्यासारखं कंबशन, इंटरनल कंबशन इंजिन नाहीये, तर ही गोष्ट लक्षात ठेवा. आता रेंज कुणासाठी इलेक्ट्रिक व्हेकल चांगली, हे बा सगळ्या इलेक्ट्रिक व्हेकल्स घ्या, 100, 120, 130 या रेंज मध्ये तुम्हाला ह्याची रेंज मिळते इलेक्ट्रिक व्हेकलची. आता विचार करा की श्रीकांत आहे आमचा, तो इकडनं बारामतीला जातो जे एक 100-120 किलोमीटर पर्यंत जाईल. तो येताना काय, कारण की चार्जिंगचं इन्फ्रास्ट्रक्चर अजूनही इंडियामध्ये नाहीये. इंटरसिटी मध्ये फक्त सिटीमध्ये वापरण्यासाठी परफेक्ट आहे. म्हणजे कॉलेजमध्ये मुलं चाललेली आहेत, तुम्हाला माहिती आहे रूट, या रूटवरती मी जाणार आहे 10 किलोमीटर इकडे, 10 किलोमीटर परत, यू एक्झॅक्टली नो इट, त्यांच्यासाठी परफेक्ट आहे. ऑफिस गोअरसाठी परफेक्ट आहे, कारण की त्यांना माहिती असतं इथं जाणार आणि परत येणार. ओव्हरनाईट चार्जिंगला तुम्ही ठेवू शकता. रेंज संपल्यावर जवळजवळ एक 10% बॅटरी राहिली की लावा चार्जिंगला, रात्रभर लावलं सकाळी फुल चार्ज. पण त्या बाबतीत ही गाडी चांगली आहे की तुम्हाला जर का आउटडोर्स, सिटी ट्रॅव्हल करायचं असेल तर, कारण की पेट्रोल पंप सगळीकडे असतात, त्यामुळे टेन्शन येत नाही त्याचं की बाबा रेंज माझी संपली मी काय करू, नाही, काहीच होणार नाही. आता बारामती म्हणजे जरी तुम्ही टियर 1 सिटीज मध्ये राहत असाल तर ही चांगली आहे, पण टियर 2, टियर 3 गावात वगैरे बघा, तिथं तर इलेक्ट्रिसिटीज नसते, इन्फ्रास्ट्रक्चर नसतं, अर्जंटली तुम्हाला कुठे जायचंय आणि ह्याचं जर का बॅटरी डाऊन असेल काय करणार तुम्ही, काहीच करू शकत नाही. सो रिमेंबर दॅट, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्याप्रमाणे तुम्ही डिसिजन घ्या की इलेक्ट्रिक व्हेकल घ्यायची का नाही. आणि हो, सांगितल्याप्रमाणे पेट्रोल भरायला किती वेळ, फक्त
लाईनीत तुम्हाला एक 5-8 मिनिटं थांबायला लागतात, नाही तर पेट्रोल तर तुम्ही लिटरली एका मिनिटात भरू शकता. पण इलेक्ट्रिक व्हेकलचं तसं नाही. हो, 7-8 तास तुम्हाला चार्ज करायला लागतं नॉर्मल ह्याच्यामध्ये. फास्ट चार्जिंगचा सपोर्ट येतो, पण आता फॉर एक्झाम्पल 450X घेतलं तर 20 मिनिट्स तुम्ही जर का चार्ज केलं तर जवळजवळ 30-40% जातं. पण ते सुद्धा जास्त रेंज आहे, 30-40 किलोमीटर तुम्ही जाऊ शकता. ह्या गोष्टींबद्दल तुमच्या डोक्यात ही माहिती पाहिजे. विकत घेण्यापूर्वी ह्या सगळ्या गोष्टींबद्दल नक्की विचार करा. सर्व्हिसिंग कॉस्ट, रिपेरेबिलिटी, ह्या बाबतीत ना हा ऍडव्हान्टेज सुद्धा आहे, डिसएडव्हान्टेज सुद्धा आहे. कारण की वर्षभरात तुम्हाला 2 किंवा 3 वेळा सर्व्हिस सेंटरमध्ये जायला लागतं. काही नाही, ते लगेच नुसतं स्क्रू वगैरे कुठले लूज झाले असतील, ऑइलिंग वगैरे करायचं असेल तेवढंच, बाकी काहीच नाहीये. कारण की बॅटरी असतात ह्याच्यामध्ये, ह्याच्यासारखं नाहीये. ह्याच्यामध्ये कधी इंजिनच खराब झालं, कधी सीजच झालं, अजूनच काय प्रॉब्लेम झाला, भरपूर प्रॉब्लेम्स येऊ शकतात. रेग्युलरली सर्व्हिसिंग करणं ह्याला गरजेचं असतं. समजा तुम्ही गावाकडे असाल तर ह्याचे सर्व्हिसिंग सेंटर सगळीकडे नाहीयेत. हे कसं मध्ये बंद पडली रस्त्यात पुढे 1 किलोमीटर वरती किंवा अर्ध्या किलोमीटर वरती सर्व्हिस सेंटर असतं, ओढून घेऊन जावा आणि तो रिपेअर करून देईल जो मेकॅनिक असेल. ह्याचं असं नाही. ह्याचं सॉफ्टवेअरचा काही प्रॉब्लेम झाला, संपला, तुम्ही गाडी बंद. कुठंतरी तुम्ही अशा ठिकाणी असाल की आजूबाजूला काही नाहीये, काय करणार? काही करू शकत नाही. या गाडीला ना लिटरली टो करून तुम्हाला घेऊन जायला लागेल. आणि ते सुद्धा टियर 1 सिटी मध्ये असाल तर. जर का बाहेर विलेजेस मध्ये जर का तुम्ही असाल तर माय गॉड, मला तर माहित नाही. कारण की नॉर्मल मेकॅनिक तर हे सर्व्हिसिंग करू शकणार नाही, चालू करू शकणार नाही, त्याला माहितच नसेल. कारण की इट इज अ टेक लोडेड व्हेकल. मग कुणी घ्यायला पाहिजे? मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, लॉंग टर्म मध्ये हळूहळू इलेक्ट्रिक व्हेकलचं इन्फ्रास्ट्रक्चर वाढतंय, चार्जिंग वाढतंय. त्यामुळे ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम जर का तुम्ही 5-7 वर्षाच्या व्ह्यू मध्ये बघत असाल तर मी म्हणेन इलेक्ट्रिक व्हेकल घ्यायला हरकत नाही आत्ता. पण जर का तुम्ही सिटीत राहत असाल, पुणे, मुंबई वगैरे अशा ठिकाणी राहत असाल तर डेफिनेटली आजकाल इन्फ्रास्ट्रक्चर वाढलेलं आहे, त्यामुळे तुम्ही घेऊ शकाल. जर का तुमचं इंटर स्टेट किंवा इंटर सिटी खूप जास्त ट्रॅव्हल असेल टू व्हीलरवरती, तुम्ही पुण्यावरनं मुंबईला येत असाल, नका घेऊ. खरंच सांगतो, म्हणजे कुठं मध्ये बंद पडली ना, काय होईल हिचं काय सांगता येत नाही. त्याच्यासाठी ही नॉर्मल आपली पेट्रोलची गाडी आहे ना, एकदम चांगली. म्हणजे तुम्हाला जर का सेकंड व्हेकल तुमच्याकडे गाडी आहे, जवळपास जाण्यासाठी, भाजी घेण्यासाठी, हाऊस वाईफला एक गाडी पाहिजे, तर इलेक्ट्रिक व्हेकल सगळ्यात भारी. आणि एकदम स्मूथ चालते, चालायला वगैरे एकदम छान आहे, लाईट वेट असते. सो इट इज व्हेरी नाईस फॉर फिमेलसाठी तर मला खरंच इलेक्ट्रिक व्हेकल. आणि सिटीत असाल तर सेकंड व्हेकल तुम्ही बघत असाल तर नक्की याच्याकडे बघा. कॉलेज स्टुडंट असाल, ऑफिस गोअर असाल तर नक्की ह्याच्याकडे बघा. तुमचं ट्रॅव्हल तुम्हाला माहित नसतं, खूप जास्त ट्रॅव्हल होत असतं, तुम्ही अशा ठिकाणी जाता की जिथं ह्याचं इन्फ्रास्ट्रक्चर मिळणार नाही, तर तुम्ही ह्याला प्रिफर केलं पाहिजे. पण आता तुम्ही हे एवढं बघितल्यानंतर डिसिजन घेतलेलं आहे की आम्ही ही घेणार किंवा ही घेणार. आता ही घ्यायला तुम्हाला माहिती आहे, आपण माहिती आहे, त्याच्याबद्दल मी सांगणार नाही. पण इलेक्ट्रिक व्हेकल घ्यायचे तेव्हा 3-4 गोष्टी लक्ष देणं फार महत्वाचं आहे. एक तर रेंज, कमीत कमी 100 ते 120 किलोमीटरची रेंज पाहिजे. 150 किंवा त्याच्याहून जास्त असली तर फार छान. रेंज सगळ्यात महत्वाची आहे. सॉफ्टवेअर फीचर्स काय आहेत, म्हणजे ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आहे, नॅव्हिगेशन वगैरे आहे का, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या महत्वाच्या आहेत. अजून एक गोष्ट ही घेताना की सर्व्हिस सेंटर किती लांब आहे, किती जवळ आहे, ह्याच्याबद्दल नक्की लक्षात ठेवा. कारण की तुम्हाला स्पेशलाइज सर्व्हिस सेंटर मध्येच ही गाडी टाकायला लागणार आहे, तर त्याबद्दल तुम्ही लक्षात ठेवा. आता स्पीड, आधी जेव्हा इलेक्ट्रिक व्हेकल्स लॉन्च झाले तेव्हा 50-60 टॉप स्पीड असायचा. ह्याचा तर तुम्हाला माहिती आहे 100-120 असतोच. आजकाल हे सुद्धा इलेक्ट्रिक व्हेकल सुद्धा 100-120 किलोमीटर द्यायला लागले. आणि आता वेगवेगळे मोड्स येतात, इकॉनॉमी मोड, वॉर्प मोड मध्ये चालवलं की गाडी उडते, फ्लाय करते लिटरली. हो. आणि फायनली बिल्ड क्वालिटी. आता ह्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर हे स्टर्डी व्हेकल्स आहेतच, पण बिल्ड क्वालिटी ह्याची फार महत्वाची असते. हे जे मी आता तुम्हाला 3-4 एक्झाम्पल्स देणार आहे. 450X सगळ्यात पहिल्यांदा इलेक्ट्रिक व्हेकल लॉन्च झाली, अजूनही आम्ही वापरतोय, चांगली आहे. म्हणजे बिल्ड क्वालिटी ह्याची चांगली आहे. किंवा आता TVS iQube येते, ती सुद्धा खूप चांगली आहे, तिच्याकडे सुद्धा तुम्ही बघू शकता. किंवा मग ओलाची S1 Pro ही सुद्धा चांगली आहे. ओलाची S1 Air ही सुद्धा येते. तर ह्या ज्या नावाजलेल्या आहेत ना आणि लोकांनी वापरलेल्या आहेत त्या गाड्याकडे बघा. नवीन एखादी गाडी असते, भरपूर इलेक्ट्रिक व्हेकल्स आहेत, लोकांना नावं सुद्धा माहित नाहीत त्याची. पण हेच लक्षात ठेवा की ह्या सगळ्या गोष्टींकडे बघितल्यावर तुम्ही एक इलेक्ट्रिक व्हेकल बाय करा. अजून एक 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत. आता ही बॅटरीवरती चालते, पेट्रोलचा काय प्रॉब्लेम नाही, पण बॅटरीवरती जे कंपनीज आहेत ते 4-5 वर्ष वॉरंटी देतात, पण 4-5 वर्ष ह्या व्हेकल्सला झालेलंच नाहीये. तर आपल्याला माहित नाही की बॅटरी खराब झाली मध्ये 3 वर्षांनी तर ते रिप्लेस करून देतील का नाही. तर हे सगळं तुम्ही जेव्हा जाता सर्व्हिस सेंटरमध्ये किंवा बाय करायला, तेव्हा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी विचारून घ्या. आणि हो, टच अँड फील करा. तुम्ही शोरूम मध्ये जावा, चालून बघा, टेस्ट राईड घ्या, त्याच्यानंतरच तुमचं डिसिजन घ्या. आणि फायनली आता तरी सबसिडीज मिळत आहेत, तर तुमच्या स्टेटमध्ये सबसिडीज किती मिळत आहेत, काय प्राइस आहे, ती कॉस्टिंगचं ब्रेकडाऊन काय, या सगळ्या गोष्टी. आणि पोर्टेबल चार्जर मिळतो का, या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्याच्याकडे लक्ष देणं विसरू नका. कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ? थोडा वेगळा होता. असे सुद्धा आता आम्ही टेकचे वेगवेगळे व्हिडिओज कव्हर करणार आहे. तुम्हाला कुठले टॉपिक्स पाहिजेत अजून ज्याच्यावरती मी व्हिडिओ करायला पाहिजे हे मला नक्की सांगा. चांगले कमेंट करा. पुढच्या व्हिडिओमध्ये एखादा चांगला कमेंट पिक करून शाउट आउट नक्की देऊ. चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.